गावठी कोंबडी पालन करता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि अशी माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणीही दिली नसेल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हा मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला मंडळी, गावरान कोंबडी सुरुवात करूया. ही काही विशिष्ट दिवसामध्ये आपली अंडी दिल्यानंतर ही खूड होत असते आणि एक नैसर्गिक बाब आहे ती. आता अशामध्ये या खूडपणाचा कालावधी कोंबड्यामध्ये हा भरपूर दिवसाचा असतो. कधीकधी 2-2.5 महिने खूड कोंबडी ही एकाच जागी बसून असते आणि अशावेळी आपल्याला अंडी काही भेटत नाही. आता अंड्याचं प्रमाण हे आपल्याकडे संतुलित राहावं यासाठी आपल्याला खूड कोंबड्या ह्या अंड्यावरती लवकरात लवकर आणणे गरजेचं असते. यासाठी लोक भरपूर असे उपाययोजना करत असतात, जसे की कोंबडीला पाण्यामध्ये बुडवणे, तसेच तिच्या नाकामध्ये पंख वगैरे टाकणे, असे बरेचसे उपाय लोक करत असतात. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की या 3 कोंबड्या आणि 1 कोंबडा आपण या एका खुराड्यामध्ये टाकलेला आहे. हा दिवस पहिला आहे, म्हणजे सकाळी सकाळी आपण यांना या खुराड्यामध्ये टाकलं आहे. आता हीच आपली पद्धत आहे की आपण खूड कोंबडी अंड्यावरती कशी आणतो. ज्यावेळेस आपण सकाळी या कोंबड्यांना एका खुराड्यामध्ये टाकलं, त्याबरोबर आपण एक नर टाकला, तर यांना दिवसभर आपल्याला खाद्य व पाणी आपल्याला द्यायचे नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे की रात्रीच्या वेळेला आपल्याला एक त्या खुराड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की बल्ब लावला आहे, CLF. तो बल्ब लावून घ्यायचा आहे आणि त्यांना खाद्याची आणि पाण्याची व्यवस्था आपण रात्रीच्या वेळेला करू. आता तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर आपण बघूया की या कोंबड्यांना हा नर दिवसभर एका जागी काही बसू देत नाही व त्यांना सतत त्रास देत असतो व त्या इतक्या भुकेने व्याकुळ असतात की रात्रीबरोबर त्या खाद्य खायला सुरुवात करत असतात. मित्रांनो, कोंबड्यांना उपाशी ठेवायचं नाही यांना, कारण ही काही बाब चांगली नाही आहे. तर आपण यांना रात्रीच्या वेळेला खाद्य व पाणी द्यायचे व लाईट चालू असल्या कारणास्तव काय होते ते तुम्हाला आता दिसेलच. आता आपण यांना खाद्य व पाणी सर्व दिलं आणि आता त्या बसलेल्या आहे. आणि लाईट चालू असल्यामुळे काय होते की कोंबडा हा सतत या कोंबड्यांना क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असतो. क्रॉस करण्यामधूनच यांच्या डोक्यामध्ये जो खूडपणा असतो कोंबड्यामध्ये, तो हळूहळू हळूहळू निघत असतो. तर ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू 3 दिवस करायची आहे. अशाच पद्धतीनं त्यांना रात्रीच्या वेळेला तुम्हाला खाद्य व पाणी द्यायचे आहे आणि दिवसा तुम्हाला खाद्य पाणी वगैरे द्यायचं नाही. कारण जर तुम्ही यांना खाद्य व पाणी कंटिन्युअसली दिली तर ते काय होतं आहे की त्यांचा खूडपणा हा डोक्यातच राहतो. तर आपण यांना रात्रीच्या वेळेला खाद्यपाणी दिल्यानंतर आपण असे 3 दिवस यांना एका खुराड्यामध्ये ठेवलेले आहे आणि ज्या दिवशी सकाळ होईल 4थ्या दिवशी, त्यावेळेस तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये रिझल्ट दिसणार आहे. अशा पद्धतीनं कोंबडा हा कोंबडीला क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. 3 दिवसात तुमचा कोंबडा चांगला पाहिजे. ताण जर चांगला देणारा असेल तर निश्चितच कोंबडी ही पुन्हा क्रॉस होईलच, कारण कोंबड्यावर तुमच्या डिपेंड आहे. कोंबडा हा चांगला हवा, आपल्याकडले कोंबडे हे चांगल्या पद्धतीचे क्रॉस होत असते. आता हा आपल्याकडला कोंबडा निदान 6 महिन्याच्या जवळ आहे, तर ह्या पद्धतीचा आपला हा कोंबडा क्रॉस होत असतो. तर आता आपण बघूया की 4थ्या दिवशी आपल्याला काय रिझल्ट भेटणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी शूट केलेलंच आहे की कशा पद्धतीनं मला या पद्धतीचा फायदा झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा असेच करू शकता आणि लवकरात लवकर आपल्या कोंबड्या ह्या अंड्यावरती येतच असतात. हे आपण प्रॅक्टिकल करून बघितले. मलासुद्धा अंड्यावरती कोंबडी आणण्यासाठी थोड्याशा काही आयडिया शोधाव्या लागल्या. तेव्हाच आपल्या ह्या कोंबड्या
अंड्यावर येण्यासाठी या पद्धतीचा मला फायदा झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया की आता आपल्याला चौथ्या दिवशी काय रिझल्ट मिळतो या पद्धतीचा आपण अवलंब केल्यामुळे. आता बघू शकता तुम्ही. तर आता दिवस चौथा चालू झालेला आहे आणि आता आपण या कोंबड्यांना खुराड्यामधून मुक्त करणार आहोत. आता बऱ्यापैकी यांच्या खूनपणा निघाला की नाही हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर आपण आता खुराड्याचं दार उघडून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण हे दार काढून घ्यायचं. आता आपण यांना दाराला उघडत आहोत. आता पाहू शकता आपण हा चौथ्या दिवसचा आपल्याला फायदा झालेला आहे. ही एक कोंबडी बघा. आता बघा, ती डब्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या याच्यातून आपण काढलेला आहे खुडपणा. तिला आठवलं असेल कदाचित, पण ते हा पहा. आता आपण सकाळी यांना खाद्य दिलं आहे. ह्या तिन्ही कोंबड्या आपण खुराड्यात टाकल्या होत्या आणि ह्या नर. आता या पद्धतीनं हे खाद्य खायला सुरुवात केली आहे आणि ह्या लवकरात लवकर आता 1 आठवड्यानंतर आपल्या कोंबड्या ह्या अंड्यावरती येणारच आहे. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्या अंड्यावरती आणायचे आहे. एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे मित्रांनो. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला रिझल्ट 100% मिळणारच. आणि आपलं गावरान कुक्कुटपालन तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर तुम्हाला निश्चितच अंडी उत्पादन हे गावठी कोंबडीपासून भरपूर प्रमाणात भेटेल. कारण गावठी कोंबडी पालनामध्ये खूड कोंबडी ही जास्त काळ जर बसून राहिली तर आपल्याला अंड्याचं जे उत्पादन आहे ते कमी मिळेल. आणि आता सध्या हिवाळ्याचे